केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राज्यसभेमध्ये संविधानासंदर्भात संबोधन केलं। या दरम्यान अमित शहांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला। संविधानाच्या चर्चेवर बोलताना आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी काँग्रेसवर हल्ला चढवला। संविधान बचाव म्हणणारे राहुल गांधी गृहमंत्र्यांच्या टार्गेटवर होते। 54 साल की आयु में अपने आप को युवा कहते हैं और ये घूमते रहते हैं, संविधान बदल देंगे, संविधान बदल देंगे, संविधान बदल देंगे। मैं उनको समझाना चाहता हूं कि संविधान बदलने का प्रोविजन अनुच्छेद 368 के अंदर संविधान में ही है। ज्या देशात लोकशाही धोक्यात आहे त्याच देशाचं उदाहरण विरोधक देत आहेत अशी खरबरी टीका ही शहांनी केली। ब्रिटेन जिन्होंने सालों तक हम पर राज किया और ये जो मैंने तीनों आगाही कही वहीं से पक्ष विपक्ष में से आई थी। आज ब्रिटेन भी अर्थतंत्र की तालिका में हमारे पीछे खड़ा है। लोकसभा निवडणुकीत भाजप संविधान बदलणार या नरेटिव्हचा भाजपला चांगलाच फटका बसला होता। त्यामुळे संविधानावरच्या चर्चेत तो नरेटिव्ह खोडण्याचा पुरेपूर प्रयत्न भाजप आणि अमित शहांनी केला। आता बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। इंडिगोनं आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक विशेष सूट योजना जाहीर केली आहे। प्रवाशांना 4,499 रुपयांपासून आंतरराष्ट्रीय प्रवासाचं तिकीट खरेदी करता येणार असून या योजनेअंतर्गत 17 ते 20 डिसेंबरपर्यंत प्रवाशांना बुकिंग करता येणार आहे। गेल्या काही महिन्यांमध्ये देशातून निर्यात केल्या जाणाऱ्या स्मार्टफोनच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे। नोव्हेंबरमध्ये भारतानं 20,300 कोटी रुपये किमतीचे स्मार्टफोन जगभर पाठवले असून सर्वाधिक वाटा ॲपल आयफोनचा आहे। मागच्या आर्थिक वर्षात भारतानं 10 अब्ज डॉलरच्या आयफोनची निर्यात केली होती। विधानसभा निवडणुकीत शिक्षकांना बीएलओचं काम देण्याच्या विरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनं न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। त्यावर मुंबई उच्च न्यायालयानं शिक्षकांना देण्यात येणारं बीएलओचं काम स्थगित करण्याचा निर्णय दिला असून परिषदेनं शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक तातडीनं कामं बंद करावीत अशी मागणी आता केली आहे। नोव्हेंबरमध्ये आरबीआयनं विक्रमी सोनं खरेदी केले आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये सोन्याच्या आरबीआयच्या वतीनं आयात केलेल्या सोन्याचं प्रमाण 331% वाढल्याचं दिसून येतं आणि यामुळे रिझर्व्ह बँकेचा समावेश आता जगातील सर्वाधिक सोन्याचा साठा असलेल्या 10 देशांच्या यादीत झाला आहे। महाराष्ट्रात झाडे तोडण्याबाबत विधेयकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्थगिती दिलेली आहे। उदय सामंत यांनी सभागृहात प्रस्ताव मांडला होता। आमदार भास्कर जाधव आणि शेखर निकम यांनी विधेयकाचा पुनर्विचार करण्याची मागणी केल्यानं हे विधेयक तात्पुरतं स्थगित करण्यात आले। पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं पीएम आवास योजना 2.0 अंतर्गत 1 कोटी नवीन घरांची ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे। तसंच या योजनेअंतर्गत लोकांना त्यांचं घर बांधण्यासाठी 2.30 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे। दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ 150 शहरांना जोडणारं भारतातलं पहिलं विमानतळ ठरलेलं आहे। बँकॉकचं डॉन मुआंग विमानतळ हे दिल्ली विमानतळाशी जोडलं गेलेलं 150वं विमानतळ आहे। जानेवारी 2025च्या मध्यापर्यंत एअरलाईनची वारंवारता 2 ते 4 पट वाढवण्याची गरज आहे। एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये क्लर्क पदासाठी तब्बल 13,735 पदांची भरती निघालेली आहे। सरकारी कार्यालयामध्ये कंत्राटी पद्धतीनं भरती होत असल्यानं सरकारी नोकऱ्यांची संख्या देखील कमी झाली आहे। 4,000 तलाठी पदांसाठीच्या नोकरीसाठी तब्बल 12 लाखांपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आल्याचं पाहायला मिळालं। भारतातील प्रमुख आणि सरकारी विमा कंपनी असलेल्या एलआयसीकडे तब्बल 880.93 कोटी रुपये एवढी रक्कम दाव्याविना पडू नये सोमवारी वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी याबाबतची माहिती लोकसभेत दिली आहे। राज्यसेवेतील अ, ब, क आणि ड गटातील सेवक आणि कर्मचारी यांच्याकरता एखाद्या पदावरील कालावधी 3 वर्षांचा करून या बदल्या वर्षातून एकदाच एप्रिल किंवा मे महिन्यात करण्यासंदर्भातील विधेयक हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत मांडण्यात आलं। त्याला सभागृहानं मंजुरी दिली आहे। मेरा रेशन 2.0 ॲप्लिकेशन हे तुम्हाला डिजिटल रेशन कार्डचा पर्याय उपलब्ध करून देणार आहे आणि यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी रेशन कार्ड सोबत बाळगण्याची गरज नसेल। तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही डिजिटल रेशन कार्ड बाळगू शकणार आहात आणि ते दाखवल्यानंतर तुमचं काम होणार आहे। छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा नवीन द्रुतगती महामार्गाच्या कामासाठी सप्टेंबर महिन्यामध्ये राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे। 2 फेजसाठी 14,886 कोटींचा खर्च होणार असून सरकार यासाठी कधी निर्णय घेणार याकडे लक्ष आहे। ट्रायनं देशातील 120 कोटी मोबाईल युजर्सना फेक कॉल्सपासून दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे। स्पॅम कॉल्स आणि मेसेजेसला आळा घालण्यासाठी टेलिकॉम रेग्युलेटरनं अलीकडेच कमर्शियल कम्युनिकेशनच्या नियमांमध्ये मोठे बदल केले। पाळीव मांजींमुळे बर्ड फ्लू पसरू शकतो असा इशारा एका नवीन रिसर्चमध्ये देण्यात आलेला आहे। अमेरिकेतील पोल्ट्री फार्ममध्ये गेल्या 2.5 वर्षांपासून याचा कहर पाहायला मिळतोय। टेलर आणि फ्रान्सिस मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या या रिसर्चमध्ये याचा उल्लेख करण्यात आलाय।
कुलाबा वांद्रे आरे मेट्रो 3 भुयारी मार्गिकेवरील पहिल्या टप्प्यातील आरे ते बीकेसी दरम्यानचा प्रवास सुकर करण्यासाठी MMRC आणि बेस्टचे प्रयत्न सुरू आहेत। त्यानुसार JVLR मेट्रो स्थानकावर थांबे निश्चित केल्यानंतर बेस्टनं वांद्रे रेल्वे स्थानक ते वांद्रे वसाहत मेट्रो स्थानकादरम्यान A314 ही वातानुकूलित बस सेवा सुरू केली आहे। मुंबईमध्ये वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे। वाहतूक कोंडी संदर्भातील धोरण प्रलंबित आहे आणि त्यामुळे शासन स्तरावर धोरण ठरवण्यासाठी नेमलेली समिती लवकरच कार्यान्वित करण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंकडे केली आहे। ठाणे खाडी क्षेत्राचं योग्य रीतीनं जतन व्हावं यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं त्याची देखरेख करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानं खाडी तसंच इथल्या जैवविविधतेच्या संरक्षणाला मोठं बळ मिळालंय। माढ्याचं मुंबई मंडळ काळाचौकी येथील अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। निविदा सादर करण्याची मुदत 20 डिसेंबर रोजी संपुष्टात येणार आहे। मात्र तत्पूर्वीच या निविदा प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। मुंबईकर सध्या दुपारच्या उन्हामुळे हैराण झाले आहेत। मागील 2 ते 3 दिवसांपासून पहाटे गारवा असला तरी दुपारच्या वेळी उन्हाचा सामना करावा लागतो। मुंबईत थंडी वाढत असतानाच हवेचं प्रदूषण वाढण्यास सुरुवात झालेली असून घशाच्या आजारांना निमंत्रण मिळतंय। कुलाब्यासह भायखळ्यामध्ये अतिशय खराब म्हणून हवा नोंदवली गेलेली आहे, तर वरळी, माझगाव, शिवडी आणि शिवाजीनगरमध्ये देखील हवेचा दर्जा खालावलाय।